यानंतरची पुढची अपडेट आहे धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यावधींचं घबाड सापडलंय। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधनं पोलिसांनी तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती। विकास कामांची पाहणी करण्यासाठी 11 आमदारांचं शिष्टमंडळ धुळ्यामध्ये दाखल झालं होतं। धुळ्यातल्या गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांच्या नावाने ही रूम 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती। शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर विकास कामांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे शासकीय कार्यालयांमधनं या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय। रात्री उशिरा या रूमचं कुलूप तोडून तपासणी केल्यानंतर इथे 1,84,00,000ची रोकड सापडली। 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं। ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता। तर काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली। 1,84,00,000 रुपये काय कमी नाही। काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे। या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा PA किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता। तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता? उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला। आमची समिती येथे आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशा लावू हे लावू ते लावू असे पैसे दिले असतील। आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या। आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे। राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे। दरम्यान अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळलेत। विश्रामगृहामध्ये सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच संबंध नाही असं त्यांनी म्हटलंय। अर्जुन खोतकर यांची ABP माझाकडे अशा संदर्भातली प्रतिक्रिया आली आहे। माझा PA त्या रूममध्ये राहत नव्हता, हे सर्व प्लांट केलं गेलंय असा त्यांचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मुकुल, अर्जुन खोतकर यांचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे आणि त्यांनी आरोप फेटाळलेले असतील तर या संदर्भामध्ये जे पैसे सापडले त्याबद्दल काही स्पष्टीकरण त्यांच्याकडनं मिळालंय का? पूर्वी काल संपूर्ण दिवसभर धुळ्यामध्ये हा विषय चर्चेचा होता। अनिल गोटे आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी हे 3 ते 4 तासापासून धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते। रात्री 11:30 नंतर पोलीस प्रशासन आणि इतर अधिकारी तिथे दाखल झाले आणि त्यानंतर ही कारवाई झाली। सुरुवातीला 5 कोटी रुपये या रूममध्ये असल्याची चर्चा होती। स्वतः संजय राऊत यांनी देखील त्या संदर्भातलं सोशल मीडियाच्या माध्यमातून दावा केलेला होता। मात्र ज्यावेळेस तपासणी करण्यात आली पैशांची 1,84,00,000 अशी रक्कम आढळून आलेली आहे। अनिल गोटे यांचा आरोप आहे की अर्जुन खोतकर आणि ती जी आमदारांची समिती तिथे आलेली आहे त्या समितीला देण्यासाठी हे पैसे तिथे गोळा करण्यात आले होते। मात्र थोड्याच वेळापूर्वी आपला अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क झालेला होता। त्यांनी हे संपूर्ण दावे खोडून काढलेले आहेत। समिती आणि या पैशांचा कुठल्याही स्वरूपात दुरान्वय देखील संबंध नाही। त्याचबरोबर माझा PA देखील त्या रूममध्ये राहत नव्हता अशा स्वरूपाचा खुलासा त्यांनी ABP माझाकडे केलेला आहे। परंतु आता प्रश्न उपस्थित राहतो, ही रूमला कुलूप कोणी लावलेलं होतं? तिथे CCTV कॅमेरा असेल तर ते CCTV कॅमेऱ्यांची चौकशी केली जाणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका विश्रामगृहामध्ये शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीमध्ये एवढे पैसे कोणी आणि कशासाठी आणले? आता हा योगायोग आहे की इतर काही आहे हे देखील पोलीस तपासामध्ये स्पष्ट होणार आहे। जी आपल्याला स्थानिक पातळीवरनं माहिती मिळते आहे या संदर्भात धुळ्याच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री या संदर्भामध्ये नेमकी काय दखल घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच मुकुल, या संदर्भामध्ये आणखीन माहिती वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।